लग्नाचा आमिष दाखवून एका 23 वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आरोपीने केवळ शरीर संबंध ठेवले नाहीत तर लग्नाची विचारणा केली असता तरुणीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तर या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। मूळची जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेली आणि सध्या शिक्षणासाठी संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीची जयदत्त जगन्नाथ चोरगे नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती। या ओळखीचा फायदा घेत जयदत्तने पीडित तरुणीला आपण लग्न करू असं खोटं आश्वासन दिलं। या आमिषाला बळी पडून आरोपीने 28 जून 2023 पासून ते 2 एप्रिल 2024 पर्यंत शिवाजीनगरमधील एका फ्लॅटमध्ये तरुणीवर वारंवार अत्याचार केले। पीडितेने जेव्हा जेव्हा लग्नाबद्दल विचारणा केली तेव्हा आरोपीने तिला हाताने बेदम मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। एवढंच नाही तर पुन्हा लग्नाचं नाव काढलं तर तुझे हातपाय तोडून टाकेन अशी धमकी त्याने दिली। अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जयदत्त चोरगे याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्याकडे सोपवण्यात आलाय। तर शिक्षण घेणाऱ्या तरुणीला लग्नाच्या जाळ्या तोडून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला पोलीस कधी बेड्या ठोकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।